हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गॅरेजवाला. हे बघा, आज बुलेटचं काम चालू आहे. जी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली तिचा स्टिकरिंग कंप्लीट झालं आहे. फर्स्ट कोट लॅकरचा झाला आहे. सेकंड कोट मारून बफ होईल, म्हणजे हे शाईन होतील. UM कमांडो टँक ॲज फायनल होईल व्हाईट मारून. बाकी फिटिंग्स वगैरे आहे तिची चालू आहे. पल्सर 220 हिची फिटिंग चालू आहे. UM कमांडो इंजिनला अस्तर वगैरे मारून ठेवलं आम्ही. सकाळची वाट बघतोय. बुलेटचा फक्त एकच काम राहिलंय, पेंटिंग फॅब्रिकेशन मध्ये. हा जो कर्व आहे तो या मार्करला मॅच करायचा आहे, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट आहे हे इथे बसलं पाहिजे. आपल्याला फक्त आता हे ग्राइंड करून ही गॅप जी आहे ती मॅच करायची. ही RX 135 इंजिन खोलताना हे टोटल गाडी आपल्याकडे रिस्टोरेशन साठी आली आहे. इंजिनचे सगळे बेरिंग टाकायचे, त्याचे ऑइल सील, बेरिंग, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट सगळं टाकायचं आहे रेडवॉल सकट. इंजिन चालू होतं आहे, पण बेरिंगचा आवाज येत होता म्हणून आपण खोलायला घेतलं आहे. ही त्याच गाडीची फ्रेम आहे आणि सध्या तरी आपण इथं फक्त ब्लॉकच खोलतोय. ब्लॉक आणि हेड एकत्रच आपण बाहेर काढू आणि बाकीचे जर कनेक्टिंग क्रँक वगैरे सगळं मारायला पाठवणार आहे. आता हे जे मॅग्नेट आहे ते ओरिजिनल 135चं हेवी वॉटरला ते मॅग्नेट येतो आहे. तर आमचा विचार चालू आहे की त्याला लाईट वेट लावावा, तो दुसरा येतो. जस्ट एक ट्रायल म्हणून काय फरक पडतो तो बघू. म्हणजे जर याचा परफॉर्मन्स वाढत असेल चांगली गोष्ट आहे, नाहीतर जे आहे ते स्टॉकचं आपण ओरिजिनल आहे ते लावून टाकू. दुसरी गोष्ट, या चेसीचं एक ब्रॅकेट जे मडगाडचं असतं ते नाही आहे, ते आता बनवायचं आहे आम्हाला. बाकी तर या चेसीमध्ये जास्त काही काम वाटत नाही फारपर्यंत आपल्या वेळेपर्यंत. थोडेफार रस्टिंग इश्यू आहेत, काही इश्यू नाही. ही पल्सर 220चं काम जवळजवळ होत आलं आहे. गाडी फिटिंग झाली आहे. एक त्याच गाडीची हेडलाईटची लवकरच पुढच्या पार्टमध्ये बाकीचे अपडेट तुम्हाला मिळेल.